समाचार अब तक, सत्य का साहस। नागपुरात गोवंश तस्करी करणारे आरोपींना पारडी पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी इर्शाद उर्फ राजा व अब्दुल सय्यद शहनाज पाया बंटी कुरेशी हे वाहन क्रमांक MH40Y9082 या वाहनातून तब्बल 30 गायी कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पारडी पोलिसांनी जबलपूर हैदराबाद हायवेवरील शर्मा धाब्याजवळ सापळा रचून शिताफीने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। तर यात 30 गोवंशांना जीवनदान दिले व नागपूर येथील गोशाळेत या गोवंशांना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे। सदरील आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर तब्बल 22,50,000 रुपयांचा मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला आहे। 27 तारखेला एक मान्य DCP साहेबांच्या आदेशाने एक ऑपरेशन ऑल आउट होतं। त्या दरम्यान आमच्या इथे नेमणूक असलेले API भोपळे, पोलीस हवालदार थोटे यादव आणि नाईक पोलीस शिपाई राजा टाकळीकर हे पारडी हायवे या भागात मध्यरात्री गस्त करत असताना त्यांना एक ट्रक संशयितरित्या मिळाल्याने तो ट्रक त्यांनी थांबवला असता त्यांना त्यामध्ये 30 गोवंश मिळून आले। त्यामुळे त्यांनी ती रीतसर कारवाई करून मुद्देमाल पारडी पोलीस स्टेशनला हँडओव्हर केला। यामध्ये एकूण 3 आरोपी होते। जो आम्हाला ताब्यात मिळाला तो ड्रायव्हर जो होता त्याचं नाव आहे इर्शाद उर्फ राजा अब्दुल सय्यद। हा पंकज लॉन समोर राहतो सईदनगर कामठीला। आणि फरार आरोपीमध्ये आहे बंटी कुरेशी जो भाजी मंडी जुनी कामठीला राहतो। क्लीनर शहनवाज उर्फ पाया हा सुद्धा सैलाबनगर नवीन कामठीला राहतो। आणि एक आरोपी या बंटीचा मित्र आहे। या एकूण कारवाईमध्ये ट्रक जो आहे तो 20 लाख रुपये किमतीचा आणि 2,40,000 रुपये किमतीचा हा गोवंशचा मुद्देमाल असा एकूण 22,40,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आणि आरोपी आणि मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पारडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। समाचार अब तक साठी रिंकू पानतावणे, नागपूर।